नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नादुष नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर नायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? सांगतो मला, ज्यांनी शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? अजून तर कधी काय वाट नाही.
हरिबाच्या पलीला पाहत नाही, काय त्याला मजा नाही. आणि पहिली मुलगी आज आपल्याला विचारात घ्यायची नाही, कारण आपण उपायचा उपायी मुलगी तशी उपायीचा खरा नाही काय बोला बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला हे गाव आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मान आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे, आणि या गावचा कारभारी मान आहे. आणि त्याला ह्याच गावात एक प्रियशी आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. इच्छा कोणीचा कोणी प्रेम वही गॅस वाढली ती गॅस वाढली एकमेकांची घालते कोण मन आहे इच्छा. पण तिला माहित नाही हा तरी नमुसक कोण मन म्हणजे तिला भाव होणार, तिला धोका बसतो एकच नमुसक केला. मग मुली उत्तर द्या सगळ्या मुलीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, तिला मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, मुलं धोका देत नाही. त्याच्या बाजून कोण धोका देत कधीच देणार नाही. कोण धोका का देत नाही, मिळतच नाही मिळाली का धोका देत नाही रेंज केली काहीची. आता मुलीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला येत नाही कोण धोका, पण दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला, आईला सांगू शकाल, बापाला तर वार लावून देत नाही, बाबाच्या नानाला करा नाही, कोणाला सांगाल मैत्रिणीला करेक्ट असं सपोर्ट आलाय. आता इथं असा कोणाला ही बुद्धी लय बारीक आहे का बारीक आहे तरच किती करत नाही काय करत. आता ही बुद्धी कोणी बुद्धी बुद्धी कोणी बुद्धी आणि त्या आई ह्या गावात जन्मा. आता हे गाव कोण आहे कोण राहतात एक शाही कोण रुक्मिणी, याचा भाव पांडव, याची बहीण चंद्रमा, याचा भाऊ पुंडली, पुंडली याचा भाऊ चंद्रमा याची बहीण रुक्मिणी याची आई आणि पांडुरंग याचा बाप. हे शरीर पांडुरंग याच्यात ती बुद्धी जन्माला आहे आणि ती वयात आहे. आता तिला लग्न करायचं याच्यात बुद्धीचं, कारण पूर्वी मुलीनं असा नियम होता, मुलीनं पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचं असा नियम होता. ते बापच्या मुलाला मुलगी देईल त्या मुलाबरोबरच मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम. आता तसं नाही, आता मुलगी ज्या मूर्खाला चॉईस करेल पण आपण जावई म्हणून लोकांनी घ्यायचा आपला जावई माहिती द्यायची गाडी नाही. पण आता आपल्या मुलीनं धड मारल्यामुळं काही बोलत नाही, आपण फक्त नॉन्स मध्ये थोडा काढायचा गुलाबजामू खा पहिल्या पंक्तीला जेवण जा. आता ही मुलगी आली वया कोण बॅलन्स स्पीड बसत देतात बुद्धी आणि तिला नाव काय करायचं ठरवलं. आता तिचा बाप काय करायचा बाप विचार करूनच मुलगी येणार आणि मुलीनं कधी येणार. वडिलांच्या सल्ल्याने केलेला संसार कधी घ्यायचा. आता शरीर स्वतः शहाणे समजतात तरी किती बोलायचं आणि काहीच बोलायचं त्या मुली शिशी होत नाही आणि होणार आहे. अशी एखाद्या मुलीने मला सांगावं की मी बापाच्या विरोधात लग्न करून म्हणून आहे आणि मला संसार चांगला आहे असं म्हणावं. मी 6 महिने पाणी काढली करू शकत नाही. ज्ञानेश्वरीची ओबी खोटी करावं आई बाप्पांना सुखी होत असल्या तर माऊलीची ओबी खोटी ठरते तरी होत असत. आई बाप्पांना चालताना घेऊन मुलगी सुखी राहिली हे सोडलंच नाही का. तेव्हा नवीन तेव्हा आहे थोडा पैसा मिळेल सोडून मिळेल हा बाहेर काही काम करत नाही. बाहेर थोडी बारीक आली तो बघत गेली थोडीस सोडून आणली पैसा आणली हा बाहेर नाही सगळा. पण तिला समाधान मिळेल सगळे तिला काहीच नाही पण आई बाप्पाचा आशीर्वाद समाधान बस. सगळ्यांच्या भाजीला काही नाही दोनचा बदलच पीठ आहे चालेल उद्या आणता समाधान करते त्याच्या मुलाचा डबा करून दिलं आपल्याला दुपारी करता येईल नाही खिचडी भात करते समाधान. आणि ज्या घरांमध्ये समाधान आहे
लक्ष्मी आहे. समाधानच पाहिजे. काय तुम्ही मला पाहिले 21 वर्षापासून तुम्ही मला पाहिले मी जसंच तसं बदल सुद्धा माझं 52.1 होऊ दिलं नाही. 55च कधी मला 54.9 सुद्धा राहील 55.1 सुद्धा राहील. आणि रात्री दिवस बोललाय 6-7 तास बोलतोय. तुम्ही समाधानी का काय व्हायचं ते होईल. आणि काय होईल काय होणारच. तुम्ही असेच पैसे घालतो. तुम्ही गार्डन मध्ये जाऊ का 5 वाजता नगरपालिका असाच मान पैसे राहतो दाखडावर. एकदा कॅमेरा घेऊन जाऊन घेतले का पा एवढंच बोलणार. खरे काय तरी काही बायका घरात राहणार मान्य राहणार काय कुत्र्याला राहणार काय. प्रत्येक घरात भांडणे भांडण होत नका. मी नाही होऊ दिलं 25 वर्षात. तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या नियमानं पाहिजे कधीच भांडण नाही. बायकोला ज्या दिवशी भांडायचं असतं ते दिवशी आपल्या अगोदर जेवते.